नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 44वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. रुचिरा गेली. युगा एकटी पडली. अलीकडे रुचिराच्या सहवासाची तिला इतकी सवय झाली होती की रुचिरा जाताच तिचं मन एकदम खचलं. आपण एकाकी आहोत याची व्यथा मनात खोलवर रुतली. आपल्या खोलीत थोडा वेळही एकटं राहणं तिला असह्य वाटू लागलं. शाळा सुटल्यावर संध्याकाळी घरी राहणं नकोसं वाटे. कारण नाना असत ज्ञानेश्वरी मंडळात दुर्मुखलेली रुग्ण आई भिंतीकडे तोंड करून खाटेवर पडलेली, काकू चुलीशी, साऱ्या घरात स्मशान शांतता. घरात पाऊल टाकलं की तिचं मन विलक्षण गारठून जाई. रुचिरा गेल्यावर 8 दिवस तिला फार जड गेलं. पूर्वी वेळ गेला नाही, करमलं नाही तर ती सुलभाकडे जात असे. पण आता सुलभा आपल्या 2 मुलात इतकी गुरफटून गेली होती की घटकाभर स्वस्थपणे बसून बोलायला तिला फुरसत नसे. रुचिरा दिल्लीला गेल्यानंतर 4-5 दिवसांनी युगा तिच्याकडे गेली होती. नित्याप्रमाणे तिनं आपल्या मैत्रिणीचं स्नेहभरानं स्वागत केलं. थोडा वेळ कुशल समाचाराच्या गोष्टी होतात न होतात तोच पलीकडे झोपलेली तिची छोटी मुलगी रडत उठली. सुलभानं तिला घेतलं पण तिचं रडत थांबेना. सुलभानं म्हटलं, मुलगा कितीतरी शांत आहे पण हे अगदीच आक्रस्ताळी काम आहे. एकदा तोंड उघडलं की लवकर बंद व्हायचं नाही. अगं, हाताची 5 बोटं सारखी नसतात तशी मुलंही म्हणे सारख्या स्वभावाची नसतात. नसतील बाई, पण ही पोरटी भारीच हट्टी आहे. सुरुवातीपासून अंगावरचं दूध मिळालं नाही त्याचा जणू सूड घेत असते. अंगावर का मिळालं नाही? एका बाजूला गाठी झाल्या, ॲब्सेस झालं म्हणून मग डब्याचं दूध सुरू केलं. पण तशी चांगली बाळसेदार आहे. जन्मापासून टॉनिक आहे, जोपासना आहे. थांब हं, तिच्या पोटात गेल्याशिवाय ही शांत व्हायची नाही. थांब हं, आलेच मी. मुलीला घेऊन ती स्वयंपाकघराकडे गेली. काहीतरी पुस्तक वाचित बसावं म्हणून तिनं खोलीत सभोवार नजर फिरवली. एकही पुस्तक दिसत नव्हतं. समोरच्या शेल्फवर पूर्वी जिथं पुस्तकं, मासिकं रचून ठेवलेली असत तिथं आता सगळीकडे मुलांचे कपडे, खेळणी, दुधाचे डबे, औषधाच्या बाटल्या, मुलांची बालमासिकं, चित्रांची पुस्तकं, पाटी, बालसाहित्य दिसत होतं. तिनं त्यातलं एक बालमासिक उचललं आणि उभ्या उभ्या ती चाळू लागली. तेवढ्यात सुलभा आत आली. तिनं सुटकेचा निश्वास टाकीत म्हटलं, सासूबाईंकडे देऊन आले बाई. बालमासिक चाळतेस होय? मोठ्यांचं मासिक कुठं दिसतच नाही. अगं, सध्या मासिक चाळायला सवड मिळते कुठं? युगानं हसून म्हटलं, म्हणजे आताच या 2 मुलात तू अखंड बुडून गेलीस का? होय बाई, सारा दिवस मुलांचंच काम, फुरसतीच्या नावानं शून्य. अगं, पण थोडी श्रमविभागणी करावी. अर्ध काम मुलांच्या पित्याकडे सोपवावं. बाई ग, श्रमविभागणी, समान वागणूक या सगळ्या बाहेर बोलायच्या गोष्टी बरं, जाऊ देते. तुझं कसं चाललंय? काय हाल हवाल? आता प्रत्यक्ष बघतेस तीच. अगं खरंच, अभिजितला म्हणे दिल्लीला मोठी नोकरी मिळाली. हो ना, शशीदादा तिथं आहे, त्याच्या ओळखीनं छानच नोकरी मिळाली. अगं, त्याचे म्हणे बडे बडे वशिले होते. युगानं हसून म्हटलं, शशीदादाची सासूरवाडी फार बडी आहे हं. त्याचा चुलत सासरा अमेरिकेत आपल्या परराष्ट्र खात्यात फार मोठ्या हुद्द्यावर आहे. असं होय? बड्यापर्यंत नात्याचे धागेदोरे असले की सामान्य माणसालाही चांगला लिफ्ट मिळतो. अभिजित सामान्य का? आला वाटतं फणकारा. युगा एकदम संकोचली, हसली. छे ग, काहीतरीच काय? मग तूच सांग, त्याची फर्स्ट क्लास करिअर कधी होती का? पहिल्यापासून, अगदी पहिलीपासून त्याची करिअर आपण पाहत आलोय. सेकंड क्लास खरी. तुझ्यात जी बुद्धीची चमक दिसून येई. तेवढ्यात तिचा मुलगा आत आला. पावसात भिजून चिंब झाला होता. कपडे चिखलाने माखले होते. त्याच्या मागोमाग सासूबाईंनी धाकट्या मुलीला आणून सोडली आणि म्हटलं, हिला बघ आता, चहा ठेवते तुमचा. दारातूनच युगाची वास्तपुस्त करून ती निघून गेली. सुलभा काया वाचा मनाने दोन्ही मुलात गुंतली. युगा ते सगळं पाहत बसली. मग चहा घेऊन निघून आली. सुलभाला दिवसेंदिवस निवांतपणे बसून गप्पा मारायला जमणं कठीण. शिवाय गप्पांचे विषयही आता अधिकाधिक संसारात गुरफटून जाऊ लागले होते. त्यामुळं युगाचं तिच्याकडे जाणं आपोआपच कमी झालं होतं. संध्याकाळचा वेळ जावा म्हणून तिनं शिकवणी धरली. शाळेतून ती घरी येई, नानांबरोबर चहा खाणं घेई आणि त्यांच्या मागोमाग बाहेर पडे.
जाता जाता भाजी घेऊन पुढं जाई. शिकवणीत तास सहज निघून जाई. येता येता थोडा वेळ माईंकडे जाऊन येई. तिनं पुन्हा MA च्या अभ्यासाला सुरुवात केली. निर्मलाचं पहिलं वर्ष पार पडलं होतं. तिनं पुढचं वर्ष चालू केलं होतं. ऐन परीक्षेच्या वेळी ताप आला नसता तर युगाला सहज क्लास मिळाला असता. रुचिराचं पोहोचल्याचं पत्र आलं. दर पंधरवड्याला नियमित तिची पत्र येत होती. घराचं वर्णन, दिल्लीला राहणे, दर पत्रात काही ना काही नवा मजकूर असे. दिवस जात होते. मधला वियोगाचा असह्य काल मागं पडला. आता तिचं मन पूर्ववत आपल्या नित्याच्या उद्योगात गुंतून गेलं. तिची प्रकृती मात्र पूर्वीसारखी निकोप झाली नव्हती. फार श्रम झाले तर ती थकून जाई, गळून गेल्यासारखं वाटे. काकू म्हणत, युगाताई, सबंध दिवस तुम्ही शाळेत शिकवीतच असता, आणखी शिकवणीचे श्रम कशाला घेता? श्रम कसले काकू? शिकवायचं म्हणजे पुस्तकाच्या चळती डोक्यावर का घ्यायच्या आहेत? माझ्या विद्यार्थिनीच्या घरी मी सोफा कम बेडवर आरामात रेलून बसते, चांगले हात पाय लांब करून. झोपावसं वाटलं तर त्या सोफ्याची कॉट सुद्धा बनवता येते बरं काकू. मग टॉनिकची बाटली तरी आणा. आता टॉनिक कशाला? टॉनिक घेत राहिले तर आपण आजारी आहोत असं वाटायला लागतं. त्या दिवशी रविवार होता. मालतीबाईंकडे सत्यनारायणाची पूजा होती. युगा आंघोळीच्या तयारीनं खाली आली. तिनं मधल्या दारात उभं राहून मोठ्यांना म्हटलं, काकू, मी आज आमच्या मालतीबाईंकडे जेवायला जाणार आहे. सत्यनारायणाची पूजा आहे त्यांच्याकडे. मी एकदम संध्याकाळी येईन. नानांना काल रात्रीच सांगितलंय मी. मधल्या दारात उभं राहून असं मोठ्यानं सांगण्याचा हेतू कॉटवर बसलेल्या पडलेल्या आईनं ऐकावं. प्रत्यक्ष सांगायला जाऊन काहीतरी तिरसट ऐकण्यापेक्षा असं अप्रत्यक्ष कानी घालणं जास्त बरं. काकूही मनात ते उमजत असत. काकूनी म्हटलं, बरं, मग आता तुमचा भात नाही टाकत. संध्याकाळी ती परत आली तेव्हा आई डोक्यावर रग ओढून झोपली होती. पायाशी अंगावरून सरकलेला दुसरा रग पडला होता. ती तशीच सरळ स्वयंपाकघरात गेली. भाजी सामानाची पिशवी ठेवून तिनं म्हटलं, काकू, आईला थंडी वाजून आलेली दिसते. हो, दुपारी त्यांना हुडहुडी भरली होती. 2 रग दुलई घालून सुद्धा थांबेना. शेवटी दाबून धरलं. हुडहुडी गेली नि सणसणून ताप भरला. आता जरा कुठं डोळा लागलाय. युगानं माझघरातल्या कोनाड्यात आपलं पर्स पाकिट ठेवलं आणि ती हातपाय धुवून आली. तिनं चहा घेण्यासाठी पाट मांडला. काकूनी म्हटलं, तुम्ही वर जाऊन कपडे बदला ना, मी चहा खाणं घेऊन वर येते. थोड्या वेळानं काकूनी वर चहा खाणं आणून ठेवलं. युगानं सहज विचारलं, आईनं गोळी घेतली का? थंडी तापाच्या गोळ्यांची बाटली कोनाड्यात आहे, तुम्हाला माहीत आहेच. सगळं माहीत आहे, पण घेतील तेव्हा ना. युगाच्या खुर्चीजवळ जात त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, सकाळी खूप झालं. खूप झालं म्हणजे काय झालं? अलीकडे 4-5 दिवस मामी रोज थंड पाण्याची आंघोळ करतात. आज नाना जेवायला आत आले तेव्हा त्या आंघोळीला निघाल्या होत्या. गेले 4-5 दिवस किती गारठा आहे, पाऊस पडतोय नि आज तर किती गारठा आहे, तुम्ही पाहताच. म्हणून मी म्हटलं, मामी थांबा, मी बंब तापून देते. त्यांनी तिरसटपणे म्हटलं, काही तापून द्यायला नको. मी म्हटलं, अहो बाहेर गारठा कोण आहे नि आज अमावास्या, आज नका करू. नाना तुम्ही तरी सांगा, रोज गार पाण्याची आंघोळ करताहेत, सोसेल का? नानांनी म्हटलं, गार पाण्याची आंघोळ? जाणून बुजून दुखणं कशाला ओढवून घेता? तुम्हालाच भोगावं लागतं. जन्मभर माझे भोग मी भोगतेच आहे, पण दुसऱ्याला निस्तरावं लागतं. आहा, तर माझ्या उषा पायथ्याशी रात्रंदिवस बसून राहता, डोक्यावर कोलन वॉटरच्या पट्ट्या ठेवता, तासातासानं औषधाचे डोस पाजता, फार सेवा करता बरं माझी. मग त्यांचं तोंड सुरू झालं. नाना गप्पच राहिले होते. मी म्हटलं, नाना पान वाढलंय, भात निघून चाललाय. नाना पानावर बसले. मामी बडबडत होत्या, ऐकवणार नाही असं बोलत होत्या. नाना मुकाट्यानं जेवत होते. अशा वेळी जेवण तरी जातं का? ते कष्टानं एक एक घास गिळत होते. मी मामींना म्हटलं, पुरे आता मामी, पानावर बसलेल्याला 2 घास स्वस्थपणे खाऊ द्यावेत. त्या माझ्यावरच उखडल्या. नानांनी पहिला वरण भात कसा तरी संपवला. वाटीभर ताक प्यायले नाही उठले. ते शाळेत गेल्यावर मामी आंघोळीला गेल्या. त्याही धड जेवल्या नाहीत. मग 4 वाजता त्यांना थंडी भरून आली. युगानं चहा संपवला नि म्हटलं, हे खाणं घेऊन जा, मला भूक नाही. नाना सकाळी जेवून बाहेर पडले, ते अजून आलेच नाहीत. रात्रीच येणार आहेत. आज आगाशे वकिलांकडे ज्ञानेश्वरी पारायण आहे. काकू खाली गेल्या. युगा कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. ती घरात असल्यावेळीच नाना घरी येत
नी घरात राहत हे तिच्या लक्षात आलं होतं. खरंच तर या घरात माणसांचं मनस्वास्थ्य टिकणं कठीण. काकूनी सांगितलेला सकाळचा प्रसंग ऐकून तिचं मन ढवळून निघालं होतं. संसारात नेहमी स्त्रीला सहन करावं लागतं, पण आपल्या या घरात पुरुषाला, नानांना सहन करावं लागतं. त्यांच्या जागी दुसरा कुणी पुरुष असता तर त्यानं हे कदापि सहन केलं नसतं. आपण जन्माच्या दमेकरी, प्रकृतीनं अधू हे माहीत असूनही, सगळे नित्य भोग भोगत असूनही मुद्दाम अशा गारठ्यात थंड पाण्याची आंघोळ करते म्हणजे काय? कुणावर ही असा सूड उगवते आहे? नानांच्यावर की माझ्यावर? खरोखर या बाईनं या घरात जन्मात कधी कुणाला सुख दिलं नाही. समाधानाचे 2 शब्द कधी उच्चारले नाहीत. नानांना घरात राहण्याची इच्छा तरी कशी व्हावी? अन उषा पायथ्याशी बसून सेवा करता, कोलन वॉटरच्या पट्ट्या ठेवता हे कुणाला उद्देशून तिनं म्हटलं? मलाच ना? केवढा हिचा मत्सरी स्वभाव. अंधार पडला तसा तिनं दिवा लावला. टेबलाशी बसून तिनं मुलींच्या निबंधांचा ढीग डाव्या हाताशी ठेवला आणि निबंध तपासणीचं काम सुरू केलं. थोडा वेळ गेला. आईच्या खोकल्याचा आवाज आला. पाहता पाहता दम्याची उबळ आली. ऐकणाराचा जीव कासावीस व्हावा अशी उबळ. वह्या तपासण्यात तिचं लक्ष लागेना. क्षणभर ती तशीच स्वस्थ बसली. मग वही बंद करून ती उठली आणि खाली गेली. तिची आई सगळ्या शरीराचं धनुष्य करून उशीवर उपडी पडली होती. खोकत होती, धापा टाकत होती. छातीचा भाता जोरात चालला होता. सुई सुई आवाज येत होता. युगानं कपाटातून बाटली काढली. त्यातून एक गोळी घेतली. फुलपात्रात पाणी घेऊन ती कॉटजवळ गेली. आई, ए आई, ही गोळी घेऊन टाक आधी. आईकडून प्रतिसाद नाही. फक्त तिच्या छातीचा भाता चालू होता. युगानं आईच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, आई, अगं ही गोळी घेऊन टाक की. मला नको. नको म्हणजे? आधी घे. ताप भरलाय तुला सपाटून. हू नाही की चू नाही. ती थोडा वेळ आग्रह करीत राहिली. मग तिनं काकूंना हाक मारून म्हटलं, काकू, आईला तुम्ही ही दम्याची गोळी द्या. मी डॉक्टर काकांना बोलवून आणते. हिला खूप ताप भरलाय. ती तशीच बाहेर पडली. थोड्या वेळानं डॉक्टरांना आणि नानांना घेऊन ती घरी आली. दम्याची उबळ थांबली होती. पांघरून डोक्यावरून ओढून घेऊन ती स्वस्थ पडली होती. युगानं तिच्या डोक्यावरचं पांघरून सरकवून म्हटलं, आई, डॉक्टर काका आलेत. डॉक्टरांनी स्टेथोस्कोप गळ्यात अडकवला. थर्मामीटर पुढं करून म्हटलं, वहिनी, तुम्ही दम्याचा फार पाहुणचार करता बुवा, पण या डॉक्टरला कधी 1 कप चहा देत नाही. हा थर्मामीटर लावा बघू. मी ताप बघणार नाही. ठीक. थर्मामीटर न लावता ताप बघता येतो. त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवून म्हटलं, 2.5 ताप आहे. मग त्यांनी तिला तपासलं. बॅग उघडून इंजेक्शनच्या तयारीला ते लागले. आईनं म्हटलं, डॉक्टर, कसलं इंजेक्शन देणार आहात ते? तुमचं दुखणं लवकर बरं होण्याचं. मग मला ते इंजेक्शन नको आहे. म्हणजे मला विषाचं इंजेक्शन देऊन टाका. मला जगण्याची इच्छा नाही. अहो, काय बोलता हे वहिनी? एवढ्या निराश काय होता? अहो, तुमच्यापेक्षा या दम्यानं अधिक जर्जर झालेली, बिछाण्याला कायमची खिळलेली कितीतरी माणसं आहेत. दम्याचा अटॅक हा वादळासारखा असतो. तो आला की माणूस भुईसपाट होतो आणि अटॅक गेला की तो पुन्हा आपल्या कामाला लागतो. त्यात एवढं निराश होण्याचं कारण नाही. दम्याचं दुखणं ही हवामानाची लहर आहे असं तुम्ही म्हणता, पण या घरात सगळ्यांना असं वाटतं की मी हे दुखणं मुद्दाम आपल्या हाती ओढवून घेते. घरात सगळ्यांचा छळवाद मांडण्यासाठी मुद्दाम ढोंग करते. या घरात सगळं उलट आहे. तोंड दाबून बुक्क्याचा मार मी जन्मभर खाते आहे. छळवाद सोसते आहे. युगानं म्हटलं, डॉक्टर काका, तुम्ही इंजेक्शन देऊन टाका आधी. आणि दमेकरी माणसानं अशा या गारठ्यात गार पाण्याची आंघोळ करणं चांगलं का? तुम्हीच सांगा. आईनं चिडून म्हटलं, काही कुणी सांगायला नको. बरं, पण तुम्ही आधी इंजेक्शन घेऊन टाका. तुम्ही बऱ्या झालात की मग आपण बोलू. डॉक्टर जायला निघाले तेव्हा युगानं म्हटलं, नाना, तुम्ही आईजवळ बसा. मी डॉक्टर काकांबरोबर जाऊन औषध घेऊन येते. रस्त्यात डॉक्टरांनी म्हटलं, युगा, आईला जपलं पाहिजे. का? तसं काही विशेष काळजी करण्यासारखं आहे का? त्यांची छाती भरली. न्यूमोनिया डेव्हलप होण्याची शक्यता वाटते. मी इंजेक्शन दिलंय. गोळ्या औषध देतोच आहे. छातीला रात्री अँटीप्लॉजिस्टिन लाव. काही गोळ्या लिहून देतो. केमिस्टकडून घेऊन जा. मी सगळं करीन काका, पण काय? आईचा स्वभाव कसा आहे तो तुम्हाला माहीत आहे ना काका. आणि का कोण जाणे, पण माझ्यावर तिचा विशेष रोष आहे. तिला औषध पाजणं, प्यायला लावणं हे एक दिव्य आहे. मी प्रयत्न करून पाहीन. थोड्या वेळानं युगा सगळ्या साहित्यानिशी घरी आली. नाना बाहेर झोपाळ्यावर बसून होते. युगानं म्हटल्याप्रमाणे झालं.
मी औषध घेणार नाही, लेप लावण्याचं थेर मला नको. 4 दिवस उलटले, पण ताप हटेना. हटणार कसा? शरीरात औषध जाईल तर ना. दिवसाकाठी फक्त पाणी आणि पेलाभर दूध, त्याशिवाय कशाला स्पर्श नाही, कुणाचं ऐकणं नाही. नाना सकाळ संध्याकाळ झोपाळ्यावर बसून राहत. युगा तिच्या उशालगत स्टुलावर बसून राही. काकू आत बाहेर करीत राहत. 5वा दिवस उजाडला आणि तिच्यात राग्यानं वेगळं वळण घेतलं. सकाळी युगा तिला ग्लुकोजचं पाणी पाजायला गेली तसा तिच्या हाताला झटका मारून तिनं म्हटलं, मुलासारखं शिकलीस नि मुलगा म्हणून मिरवत राहिलीस तरी तुझ्या पाणी पाजण्यानं मला गती मिळायची नाही, समजलीस? जन्मभर माझा छळ केलात, माझ्या मुलाची ताटातूट केलीत. आता मरायच्या वेळी तरी माझ्या तोंडात त्याला पाणी घालू दे, की मेल्यावरही मला गती मिळू द्यायची नाही, असं तुम्ही ठरवलंयत? देवा देवा देवा. युगा दिग्मूढ होऊन क्षणभर स्तब्ध राहिली. मग तिनं म्हटलं, आई, वसंतदादा कुठं आहे, त्याचा पत्ता तुला माहीत आहे का? असेल तर सांग, मी त्याला तार करून लगेच बोलावते. आईनं उशाखाली हात घातला आणि कागदाची एक लहान घडी बाहेर काढून तिच्या हाती दिली. दुसऱ्या दिवशी वसंतदादा सापत्नीक आला. दोघं सरळ तिच्या कॉटजवळ गेली. तो कॉटवर तिच्याजवळ बसला. त्याला पाहताच ती रडू लागली. त्याच्या तोंडावर गालावर आपले क्रूश हात फिरवीत राहिली. वात्सल्याचा तो अनावर आवेग बघून युगाला रडू कोसळलं. ती झटकन तिथून वर आपल्या खोलीत गेली. कुणाचंही हृदय हेलावून जावं असंच ते मातापुत्र भेटीचं दृश्य होतं. युगाचं हृदय हेलावून गेलं. तिला रडू कोसळलं त्याचं कारण मात्र अगदी वेगळं होतं. गेले 4-5 दिवस आपण सतत तिच्या उशाशी बसून आहोत. आलोचन जागरण करीत आहोत. तिनं झिडकारलं तरी तिला आपण दूध पाणी औषधं पाजीत आहोत. तिची सेवा करण्याचं दिव्य आपण करीत आहोत. असं असूनही तिच्या वात्सल्याचा एक थेंबही आपल्याला मिळू नये. नानाही गेले 4 दिवस झोपाळ्यावर मूकपणे संचितावस्थेत बसून असतात. रात्री बिछाण्यावर पडतात, पण सबंध रात्रभर सारखे खाली उठून येतात, बघून जातात. त्यांच्याही वाट्याला एखादा सौम्य शब्द येऊ नये या विचारानं तिचं हृदय विदीर्ण झालं. वसंतदादानं आल्याबरोबर आईच्या शुश्रूषेचं सगळं काम स्वतःकडे घेतलं. त्याची बायको त्याला मदतीला होती. दोघंही आईच्या कॉटशी घोटाळत राहत, आळीपाळीनं बसून राहत. तो आल्यावर आईनं औषध घ्यायला सुरुवात केली. वसंतदादा आल्यावर नाना जरुरीपुरते खाली उतरत. त्याच्याकडे न बघता ते पुढं निघून जात. त्यानंही पुढं येऊन नानांशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. असेच आणखी 6 दिवस गेले, पण आईचं दुखणं हटण्याची चिन्ह दिसेनात. दुखण्यानं गंभीर रूप धारण केलं. वसंतनं अरुणला तार केली. तो एकटाच आला. त्याच्या बायकोला डोहाळे लागले होते म्हणून तिला त्यानं आणलं नव्हतं. आणखी 3 दिवस गेले. डॉक्टरांनी हर प्रयत्न केले. ऑक्सिजन दिला, पण कशालाही यश आलं नाही. तिची प्राणज्योत कायमची विझली. शेवटी सगळं तिच्या इच्छेप्रमाणे झालं. तिनं आपल्या इच्छेप्रमाणे केलं. अंतसमयी सगळी तिच्या कॉटभोवती उभी होती. डॉक्टरही होते. युगाचं सहज नयनताराकडे लक्ष गेलं. आईच्या हातात नेहमी असलेले 2-2 सोन्याचे बिल्वर तिच्या हातात दिसत होते. आईच्या हातात फक्त काचेच्या बांगड्या होत्या. आईच्या गळ्यातली दुपदरी मोहनमाळ नयनताराच्या गळ्यात होती. आईच्या दागिन्यांच्या ट्रंकेची किल्ली ज्या काळ्या जाड गोफात नेहमी तिच्या गळ्यात असे, ती नयनताराच्या गळ्यात दिसत होती. मातृधन पुत्राकडे गेलं. ठीक झालं. शोकाचे दिवस उलटले. सगळे विधी यथाशास्त्र यथासांग पार पडले. अरुण जायला निघाला तेव्हा त्यानं नानांना आणि युगाला वर एका बाजूला बोलावून म्हटलं, नाना, आई गेली. आपला फार मोठा आधार गेला. आता घरात युगा एकटी पडली. घरात बसायला तिच्या सोबतीला आता दुसरं कुणीतरी हवं. तुम्हीही आता दिवसेंदिवस थकत चाललात. माझी तिथली कायमची वाढत्या पगाराची नोकरी सोडून इथं येणं मला शक्य नाही. तुमचे आणि दादाचे मतभेद आहेत. लहान तोंडी मी मोठा घास घेतो आहे, मला माफ करा. पण ते मतभेद आता आईबरोबर जाऊ द्यावेत. माणसाच्या हातून चुका होतात. सुधारण्याची संधी वडील माणसांनी द्यायला हवी. दादा इथं राहिला तर सगळ्या दृष्टीनं बरं होईल. वहिनी घर सांभाळतील. युगाला मदत होईल. नाना बराच वेळ स्तब्ध राहिले. मग त्यांनी म्हटलं, युगाला काय ते विचार. तिच्या इच्छेप्रमाणे या घरात सगळी व्यवस्था होईल. आणि ते बाहेर निघून गेले. अरुणनं म्हटलं, युगा, नाना कधी बदलायचे नाहीत, पण एकंदर परिस्थितीचा तू विचार करून पहा. दादाला नोकरीत अजून कुठं स्थैर्य आलेलं नाही. मध्यंतरी पुण्यात तो भेटला होता तेव्हा त्याची खोरी जाऊन बघितली. एका खोरीत संसार, लहान मुलगी. त्याची ती दैना मला बघवेना. मी त्याला पैसे पाठवित होतो. टेम्पररी नोकरी लावून दिली होती. तो आता इथं घरात राहिला तर त्याचं मन स्थिर होईल. त्याच्या जीवनाला स्थैर्य येईल. त्याला इथं नोकरी मिळते.
ब्रुकबॉन्ड कंपनीचा सेल्स मॅनेजर इथं आला होता, त्याला मी काल भेटलो. दादाला इथं एजंट म्हणून नेमायला तो तयार झालाय. त्यानं इथं गावातच वेगळं बिराड करून राहायचं ते बरं दिसत नाही. शिवाय तू नोकरी करतेस, सबंध दिवस बाहेर असणार. घरात कुणीतरी नको का? वहिनी घर सांभाळतील. तेवढ्यात अरुणला हाक मारीत वसंतदादा वर आला. युगाशी तो काही बोलतो आहे असं पाहताच त्यानं म्हटलं, ओ आय एम सॉरी तुमचं काही कॉन्फिडेन्शियल बोलणं चाललंय. आपणाला आता पानसेंकडे ब्रुकबॉन्ड सेल्स मॅनेजरकडे जायचं आहे ना? हो जाऊया. आणि हे बघ, कॉन्फिडेन्शियल असं काही नाही. तुझ्या इथं राहण्यासंबंधी युगाला मी सांगत होतो. चल जाऊया. दोघे घाईघाईनं जिना उतरून निघून गेले. युगा तिथंच बसून राहिली. घराबाहेर राहत असलेले दोघे भाऊ आता एक झाले होते. मोठा भाऊ धाकट्या भावाला धरून राहिला हे आज युगाला कळलं. भावाची बाजू त्यानं घेतली, पण आपल्या वडिलांची बाजू त्यानं बघितली का? ते कधी बदलायचे नाहीत हे त्याचं मत, पण त्यांनी आपलं मत बदलावं असं वसंतदादा कधी वागला का? अरुणचे सगळे बेत व्यवहारी दृष्टीनं बरोबर आहेत, पण केवळ व्यवहारावर कुटुंब चालतात का? त्यापेक्षा त्यांना अधिक काही लागत नाही का? आईच्या पश्चात वसंतदादा आता खरोखर चांगला वागेल का? सुधरेल का? आपल्या दुर्वर्तनाचा त्याला पश्चाताप झाला असेल का? आईच्या मृत्यूचा आघात त्याला विशेष बसलाय हे नक्की, पण म्हणून तो शहाणा झाला असेल का? नाना एकदा म्हणाले होते की लहान वयात जो सुधारत नाही तो मोठ्या वयी सुधारणं कठीण. त्याचं इथं घरात राहणं नानांना सुखावह होईल का? तेवढ्यात नयनतारा वर आली. तिच्याजवळ बसली आणि मृदू स्वरात तिनं म्हटलं, युगाताई चला ना खाली. इथंच अशा किती वेळ बसून राहणार? तिनं युगाच्या गळ्यात हात घातला. युगानं हलकेच तिचा हात दूर केला आणि चटकन उठली. तिच्या मनात आलं, ही आता सौम्य झालेली दिसते, आल्यापासून चांगली वागते. आता घरात हिच्याशीच आपला जास्त संबंध येणार. ही चांगली वागेल ना? या बाबतीत माईंना विचारावं का? आई गेल्यापासून रोज दुपारी त्या तिच्याकडे येऊन बसत होत्या. त्यांच्या मायेचा आधार फार मोठा होता. पण या गोष्टीत माई तरी काय सांगणार? आणि स्वतःच्या कुटुंबातल्या काही गोष्टींचे निर्णय माणसाला स्वतःच घ्यावे लागतात. शेवटी युगानं स्वतःचा निर्णय घेतला आणि नानांना म्हटलं, नाना, वसंतदादानी वहिनी इथं राहत आहेत. राहू देत. मी सबंध दिवस शाळेत असणार. तुम्हीही घरात नसता. घरात कुणीतरी हवं. वसंतदादाला अरुणभाईनं इथं ब्रुकबॉन्ड चहाच्या कंपनीत नोकरी लावून दिली. नोकरी फिरतीची आहे, म्हणजे तो फारसा घरी नसणार. बाकी सगळं मी बघेन. तो इथं राहिला तरी त्याचा तुम्हाला मी त्रास होऊ देणार नाही. ठीक आहे. 44वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 45व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.